हॅलो फ्रेंड्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सकाळी आज 5:15 वाजता आम्ही वॉकिंगला गेलो होतो, कारण लवकर जायचं होतं. हा रिटर्न येतानाचा व्हिडिओ आहे. तर आल्यानंतर झाडांना थोडंसं पाणी घातलं. फुलं मस्तपैकी टवटवली होती. सकाळचा हा 8 वाजताचा व्ह्यू आहे घराजवळचा. घरामध्ये देवपूजा आटोपली, नाश्ता वगैरे झाला, अर्धवट स्वयंपाकाची तयारी पण झाली. आणि ॲक्च्युली रायाने काल रात्रीचे ड्रॉइंग अर्धवट ठेवलं होतं, ते त्याने पूर्ण केलेल्याचा व्हिडिओ पण मी आज टाकला आहे. ॲक्च्युली मी या जोकरला जे नाक दिसतं ना, ते मी फक्त एक लाईन ओढली होती. तर त्याने मला सांगितलं की नाही मम्मा, जोकरचं नाक हे गोल असतं, म्हणून त्याने त्या नाकाला गोल कलर दिला आहे. तिथे एक दिसतं आहे, मी एक ब्लॅक लाईन मारली आहे स्टँडिंग. तर नाही म्हटलं, त्याने ते पूर्ण गोल करून दाखवलं. मग काल रात्री त्याने हे उरलेलं झोपायच्या टायमाला उरलेलं ड्रॉइंग पूर्ण केलं. तर त्यानं स्वतः केलं आहे, फक्त मला विचारले की कसं करायचं आणि कुठे करायचं. मी ज्या ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या त्याप्रमाणे त्याने ते पूर्ण केलं. आणि हे ड्रॉइंग संपल्यानंतर त्याने परत मला सांगितलं की मम्मा मला उद्या दुसरं ड्रॉइंग करायला पाहिजे. तर अशा प्रकारे रायाने आज एक ड्रॉइंग ॲक्टिव्हिटी कंप्लीट केली. आणि सकाळी 10 वाजले तरी ह्यांचं झोपेतून उठायचं काही नावच नव्हतं. आज तनिष्काचा रिझल्ट होता. 1 तारीख, आज 1 मे, महाराष्ट्र दिन. आणि आपण जेव्हा म्हणजे 90sच्या काळामधली जी मुलं होती त्यांचा रिझल्ट हा नेहमी 1 तारखेला लागायचा. तर किती ते छान होते ना ते दिवस, की आपला रिझल्ट 1 तारखेला लागायचा. मग प्रत्येकजण आनंदाने तो रिझल्ट घ्यायला जायचं. आत्ताचं रिझल्ट काही कधीही असतं, केव्हाही असतं. स्कूल झालं की 10 दिवसात रिझल्ट लागतो का. आत्ताचं गणितच वेगळं झालं आहे. तर छान असायचे ते पूर्वीचे शाळेचे दिवस. तर आज घराजवळ एक करवंद विकणारी बाई आली होती. ती जवळपास 50 किलोमीटर लांबून आपल्या सांगलीमध्ये करवंद विकायला आली होती खास. कारण तिकडे ते जास्त आहे म्हणून आय थिंक विकलं जात नसेल. इकडच्या लोकांना पण ते घ्यावंसं वाटत असेलच ना, म्हणून ती तेवढे लांबून इकडे विकायला आली होती. आणि मग संध्याकाळी 4:30 वाजता आम्ही स्विमिंगसाठी गेलो होतो. आजपासून समर कॅम्प चालू होता मुलांचा. तर तिथं असा हा क्राऊड होता. रायाला पण मी स्विमिंगला टाकलं. त्याचे आधीचे काही व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघितलेच असतील, की तो स्विमिंग करतानाचे वगैरे. त्याला ट्यूब लावून आम्ही स्विमिंग करायला टाकायचो आधी, पूलमध्ये गेलो वगैरे कधी तर पाण्यात गेल्यानंतर हा कुडकुडत होता. त्याला गारगार वाटत होतं. नंतर गेला कसा बसा. तर फुल मजा मस्ती एन्जॉय केलं मुलांनी 1 तासभर. त्या कोच मॅडम आहेत. तर कोच मॅडमनी पण खूप छान मुलांना इन्स्ट्रक्शन देऊन छान सगळी माहिती दिली स्विमिंगची. आज फक्त त्यांचं फ्लोटिंग आणि ब्रीद इन ब्रीद आउट एवढंच होतं सेशन. आणि 1 तास कसा गेला कळाला पण नाही. आणि तुम्हाला पण जर कोणाला इथे स्विमिंगला यायचं असेल मुलांना टाकायचं, तर पहिला पूर्ण स्विमिंग सूटची आधी तयारी करा, मगच इथे या. कारण त्याच्याशिवाय पाण्यात मुलांना अलाव करत नाही तिथे. कारण ते म्हणतात नाही, पाणी वगैरे घाण होतं, मग त्यामुळे ते अलाऊच नाही करत. कसं त्यांनी आजच्या दिवसापुरतं आम्हाला अलाव केलं. शॉवर कॅप पण नव्हत्या, स्विमिंगच्या कॅप पण नव्हत्या आमच्याकडे. तर एक ॲडजस्ट केली त्यांनी. ते स्कूलजवळ एक दुकान होतं, तर त्या शॉपिंगमधून मी 2 स्विमिंगसाठी लागणारा कॅप घेतला आणि एक गॉगल घेतला. तर बाकीचं जे काय ते उद्या घेईन मी.